नमस्कार. तर आता मी आलेली आहे माझ्या गावी. हे माझं घर, तुम्हाला आवाज येत असतील. तर आता 5 वाजलेत आणि आम्ही चाललोय करवंद काढायला. तर चला, मी आता चाललोय करवंद काढायला. करवंदे काळी करवंदांचं सॉन्ग आहे. पटकन मारे ना तुझ्या. तर इथे काय आहे? इथे कोण आहे? सांगितलं काकी तू बरी आहेस ना? आम्ही काल आलो. पाठी काढतायत. काका हो घ्यायची ना काठी स्वतःची. काय तू म्हातारा झालास? मज्जा त्याशी वाजत भेटतायत का? तू ना खाऊन बघ बाबू, गोड आहे. पतले कडू आहे. हा कच्चा नाही राजा, अर्धा पिक हा मधल्यामध्ये. हे तो ईमेल हे एवढे सुंदर करवंद बघायला भेटतायत. आहेत का कोणाच्या रेसिपी? करवंदे काली तिची पानं हिरवी, फुले का पांढरी. गंपा करेसा गंपा करेसा एकच मिनिट. करवंदांचा गुच्छा असं वाटतं पडणार आहे. डायरेक्ट पिशवीत काढणं. तर तुम्हाला एवढे आम्ही एवढे जळवू तुम्हाला, एवढे जळवू थोडं. हे बघा, हे अजून काढायचे, अजून पुढे जायचंय. आम्ही तर अजून स्टार्ट केलंय. धबा धबा गिर रही वाला धबधबा, बहुत ही धबा धबा रहता है, ऐसा ये है. और हमारा जो शिक्षण है वो समीर चौगुला जो है उसके शाळे से हम शिका है. और ये जो हिंदी हम बोल रहा है ये उत्कृष्ट है. ऐसे भाषे में इट इज वेरी खूप आपल्या कष्टाने वाढवतो आणि तसंच आपल्याला असं आहे ना की कष्टाने वाढवल्यानंतर करवंद काढायला पाठवतो. म्हणजे कसं, पापाचं पुण्य आले, पुण्याचं पाप होईल, काय पण बोलते मी. ते असं अशा प्रकारे करवंद काढायची असतात, जी ह्या लंबू असून पण ह्याला समजत नाही वरना काढायची. हा, आम्हाला जर एवढी हाईट दिली असती परमेश्वराने तर आज आम्ही कुठे असतो? हा, आम्ही तिथपर्यंत गेलो असतो. जमिनीवर असतो आम्ही कसे डाऊन टू अर्थ आहे बघा. आमच्या बरोबर मोठा माणूस कोण नसल्यामुळे आम्ही इथपर्यंतच आमचं थांबतो. इथे हे बघा, इथपर्यंत थांबतो. आणि आम्ही आता काय करणार आहे, जास्त करवंद दिसायला ह्याची करवंद आणि माझी करवंद मिक्स करून शायनिंग मारत घरी जाणार. आणि पुन्हा आम्ही बघा किती करवंद आहेत. आहा, काय आंबे पडले, धबा धबा आंबे पडले. 2 डझन पडले पटकन. दगड एवढूसा घेतला त्याने, त्याच्यामध्ये एवढा मोठा आंबा काढायचा होता. सॉरी, हे इग्नोर करा प्लीज. ते खालतो एवढा मोठा बघ ना, मज्जा. पागल, फांदी फोडायची. अंडर एस्टिमेट केला आम्ही याला. काय बोलत होते? अशी नाकात टाकेन ना तुझ्या काठी. बघा बघा, ही व्हेज खाते. हा, मी शपथ टाकेन, मी हाच टाकणार बघ. आजचा वार काय? ते खाल्लेलं मला पचायला पाहिजे. तुमचा डोळा चाललाय त्याच्यावर. इथे आम्ही सगळे बसलोय. युट्यूब वरती टाकते. तुला माहित नाही मी युट्यूबवर, तू बघत नाही माझे व्हिडिओज? हा, तेच बोलते. आता पण इन्फ्लुएन्झा. उद्या सकाळी काय खायचंय आपल्याला? फणस खायचं आहे ब्रेकफास्टला आणि ह्याचं ज्यूस प्यायचं आहे. हा बेलाचं फळ, हा बेलाचं फळ. उद्या आमची पूजा आहे.
कशाबद्दल पूजा आहे सांग. कोणी सांगेल का मुलांनो? सांगा सांगा कोणी. तू सांग चल. कसली पूजा आहे उद्या आपल्याकडे? आमच्या कुलदेवताचा अभिषेक आहे. अभिषेक सर्वांनी लवकर उठा. कोसला मेला त्याचा 5 वाजता उठा सर्वांनी. 5 वाजता. मला 6 वाजता उठा. इन्फ्लुएन्झा. आय एम इन्फ्लुएन्झा. एक आंबा असेल तर त्याने चुकायचा. आज 5 वाजता उठून काय पाय केलं? मोडलेच आहे. ये ना. त्यांना माहिती आहे ना. ही बघा माझी कंटिन्यू झोप होतच नाही. काय 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 बोला परत बोला. कंटिन्यू ते विश्वास तेवढं बोल. कंटिन्यू विथ मी. तुम्ही झोपू शकत नाही. कंटिन्यू आमच्या उद्याच्या अपडेटसाठी कंटिन्यू आमच्या गेला. येस. आता आम्ही तुम्हाला डायरेक्ट सकाळी मिळतो. सरकार ने हमको उतनी सच में तेरी औकात नहीं है. अवकाळी काढली होती. औकात झाल्या त्या नाहीतर काय. हे मी टाकणार शपथ टाकणार. आयशीचा डायलॉग आहे. आता तुला काय बोलली असती? हा, तोच मोबाईलच घ्या. सेम ग. आमची सुमती होतीन. ती आमची तिची ही मुलगी. Actually आम्ही उचलत होरायचो. हा तीच ती जिथे आम्ही उसऱ्या आणि आंब्याच्या जी एक वडा आणायची आणि ह्याला घे तू खा करायची. एवढी पोपी आणि तीच ती काय जी भाकरी जिच्याकडे भाकरी बनवलेली असायची पण त्याने कालवण नाही बनवलेला असायचा. आणि हे आपलं घर. हे आपलं जुनं घर. आजीचं घर आमच्या. आणि आम्ही इथे सगळे चिप्स वगैरे भरतोय. या खायला. इथे चिप्स भरतोय. इथे स्प्राईट आहे. थम्सअप. वेर इज द थम्सअप. आमची खूप सकाळपासून गडबड झाली त्यामुळे मला शूट करता आलं नाही. नाहीतर मी सकाळीच करणार होती पण आम्ही 7:30 वाजता उठणार होतो. आम्ही 7:30 वाजता उठलो. न सांगता उठले. पहिली गोष्ट तर आम्ही सॉरी चुकीचं बोलली मी. आम्ही निघणार होतो 7:30 वाजता. आम्ही 7:30 वाजता उठलो. आमच्या फोनचा स्टोरेज संपला म्हणून आम्ही दुसऱ्या फोनने शूट करतोय जो अँड्रॉइड आहे. पाऊवाला आलाय तामाणे शिर्केमध्ये फॉर द फर्स्ट टाइम. येस. हाय हॅलो. मी तुम्हाला आमच्या अण्णांना दाखवते. अण्णा हाय करा. हाय करा. पुढे बघा मग बाई तुम्ही. तिथे आत्ता झालं. आनंद झाला आज आनंदी आनंद झाला. सुंदर केला अति सांगू कुणाला. आनंदी आनंद झाला. आनंदी आनंद झाला. गोविंद बोल हरि गोपाल बोल. गोविंद बोल हरि गोपाल बोल. कसं वाटतंय तुम्हाला? आनंदी आनंद झालाय. सांगू कोणाला. आनंदी आनंद झाला. आनंदी आनंद झाला. ज्याचा आनंद झाला बाबा भावाला त्याचा आनंद झाला. येस. ती आता मिसळपाव खाऊन आली. नमस्कार. आज या ठिकाणी तामाणे शिर्के येथे शिरकाई देवी जी आमची कुलस्वामी आहे
आणि या कुलस्वामीच्या देवीचा एक कार्यक्रम या ठिकाणी आम्ही करतोय. याचा कारण असं आहे की आमचे मोठे बंधू, आमच्या कुटुंबाचे कुटुंब प्रमुख सदानंद गजानन शिर्के, ज्यांना आम्ही भाई म्हणतो, ते भाई त्यांची एन्जिओप्लास्टी होती आणि अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये ते आजारी होते. आजारी असताना त्यातून ते बाहेर सही सलामत बाहेर यावे आणि म्हणून आम्ही ह्या शिरकाई देवीला साकडं घातलं होतं की चांगले त्यांची तब्येत ठणठणीत झाली तर आम्ही हे जे छोटंसं मंदिर होत आहे म्हणजे पूर्वी जुनं जे, ते आम्ही सागवानी लाकडामध्ये आम्ही मोठ्या प्रमाणात ते आपल्याला अर्पण करू अशी साकडं ह्या देवीजवळ घातलं होतं आणि त्याची पूर्तता म्हणून आज आम्ही या ठिकाणी हा कार्यक्रम करतोय. हा कार्यक्रम करत असताना संपूर्ण भावकीतली मंडळी, आमच्या कुटुंबातली मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि अतिशय भक्तिभावाने हा कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे. धन्यवाद.